गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। आजही दिवसभर पावसाचा जोर कायम होता। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू असून आज सायंकाळी 7 पर्यंत पाणी पातळी 36 फूट 5 इंचांवर होती। गेल्या 12 तासात पंचगंगेच्या पाणी पातळीत 1 फुटानं वाढ झाली आहे। दमदार पावसामुळे राधानगरी धरण 74% भरलंय। जंगम हट्टी, घटप्रभा, जांभरे, पाटणे त्याचबरोबर कोदे हे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेत। काही मार्गांवर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे। जिल्ह्यातील एकूण 79 बंधारे पाण्याखाली आहेत। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 29.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यात पावसाचं प्रमाण अधिक राहिलंय। दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास बीड बंधारा मध्यरात्रीपर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। 2 ते 3 तालुक्यांना जोडणारा हा बंधारा असून या बंधाऱ्यावर पाणी आल्यास दळणवळणावर मोठा परिणाम होणार आहे। इचलकरंजी जवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी 60 फुटांवर गेली असून इथल्या नदी घाटावर असलेल्या महादेव मंदिरात पाणी आलंय। संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालंय।